नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. ऊस उत्पादकांची लूट उघड. आंदोलन अंकुशच्या लढ्याने 426 शेतकऱ्यांना लाखोंचा न्याय. खुद्द तोड खुद्द वाहतूक करून ऊस घातलेल्या शेतकऱ्यांच्या बिलातून प्रति टन 105 रुपयांची कपात केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आंदोलन अंकुशने दत्त साखर कारखान्याविरोधात जोरदार लढा उभारला. साखर सहसंचालकांच्या आदेशानंतर अखेर 426 शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत रक्कम जमा करण्यात आली असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गत हंगामात अनेक शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोडणी आणि वाहतूक करून दत्त साखर कारखान्यात ऊस घातला होता. शासन नियमानुसार ढोबळ FRP देणं बंधनकारक असताना कारखान्याकडून 2 वेगवेगळी बिले काढून प्रति टन 105 रुपयांची कपात करण्यात आल्याचा आरोप झाला. ही बाब आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी साखर सहसंचालक कार्यालयात अपील दाखल केली. सुनावणी दरम्यान कारखान्याकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला, मात्र आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी पुराव्यासह वस्तुस्थिती मांडली. यानंतर साखर सहसंचालकांनी 7 मे 2026 रोजी थकीत रक्कम जमा करण्याचे आदेश दिले. त्या आदेशानुसार 19 मे रोजी 426 शेतकऱ्यांच्या खात्यावर लाखोंची रक्कम जमा करण्यात आली. यावेळी धनाजी चुडमुंगे यांनी इशारा देताना सांगितलं की शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना आंदोलन अंकुश कधीही सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणामुळे राज्यातील इतर साखर कारखान्यांनाही मोठा धडा मिळणार असल्याची चर्चा सुरू असून खुद्द तोड खुद्द वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाच्या बिलाची FRP नुसार खातरजमा करावी असे आवाहन करण्यात आलं आहे. उपस्थित धनाजी चुडमुंगे, दीपक पाटील, धनाजी माने, उदय होगले, बंडू होगले, प्रताप चव्हाण, प्रकाश बावडेकर उपस्थित होते. दत्त साखर कारखान्याला गेल्या हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खुदतोड खुद वाहतूक करून ऊस कारखान्याला नेऊन गाठलेला होता, अशा शेतकऱ्यांना शासनाच्या निर्देशाप्रमाणे ढोबळ FRP द्यायची होती. दत्त कारखान्याची गेल्या हंगामातली ढोबळ FRP ही 4260 रुपये होती. पण दत्त कारखान्यानं ही ढोबळ FRP न देता 3450 रुपये ऊसाचं बिल आणि तोडणी वाहतुकीचे 700 रुपये बिल असं 4150 रुपये देऊन वरचे 105 रुपये 110 रुपये शेतकऱ्यांचे खरं तर त्यांनी लुबाडलेले होते. आम्ही सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कारखान्याबरोबर चर्चा करताना त्यांनासने आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की जे शेतकरी स्वतः ऊस आणून घालतील त्यांनासने तुम्हाला 4260 रुपये द्यायला पाहिजे. पण ज्यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर 4150 रुपये आलेत असे आम्हाला कळाल्यानंतर आम्ही साखर सहसंचालकाकडे याबाबतीत तक्रार केली होती. आणि या तक्रारीच्या अनुषंगानं ज्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये कारखान्यानं साखर संचालकांच्याकडे आकडेवारी दिली, त्यामध्ये नेहमीप्रमाणे ह्या आमच्या दत्त कारखान्याचं वैशिष्ट्य आहे सगळं रेटून बोलायचं खोटं. आणि कारखान्यानं सांगितलं तिथं लेखीमध्ये की बाबा आम्ही शेतकऱ्यांना ढोबळ FRPपेक्षा पण जास्त पैसे दिलेले आहेत, त्यामुळे यांनी केलेली तक्रार चुकीची आहे, खोटी आहे. पण आम्ही सगळी तयारी करून गेलो होतो. आम्ही तिथं पुरावे सादर केले आणि साखर संचालकांच्या लक्षात आणून दिलं की यांनी 4150 रुपयेच आम्हाला फक्त दिलेले. मग त्यावेळी ज्यावेळी आम्ही पुरावे सादर केले त्यावेळी कारखान्याच्या लक्षात आल्यानंतर कारखान्यानं जाहीररित्या तिथं माफी मागितलेली आहे सरकारची. आणि हा साखर कारखाना खरं तर तिथं सांगतोय की कॉम्प्युटरवर ही मिस्टेक झाल्यामुळं आम्हाला ते सांगता आलेलं नाही, त्यामुळं आमची चूक झालेली आहे, त्याबद्दल माफी असावी म्हणून त्यांनी मागितली. आणि 8 दिवसाच्या आत आम्ही सगळं पैसे उर्वरित देतो असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. तरी 20 दिवस कारखान्याने घेतले आणि काल हे पैसे 105 रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वरून केले आहेत. हे पैसे मिळालेले आहेत हे शेतकऱ्यांना कळावं म्हणून ही आजची आमची पत्रकार परिषद आहे. कारण कुठल्याही शेतकऱ्याला माहीत नाही आपल्याला 105 रुपये कारखान्यानं कमी दिलेले आहेत आणि कुठल्याही शेतकऱ्याला अजून माहीत नाही की आपल्या खात्यावर कारखान्यानं 105 रुपये बहुतेक आपल्याला दुसरा हप्ता म्हणून दिलेला आहे. मग शेतकऱ्यांना हे माहीत व्हावं या उद्देशानं ही पत्रकार परिषद आहे. आणि माझं या निमित्तानं या आसपासच्या कारखान्यांना सुद्धा आव्हान आहे की अशा प्रकारे त्या कारखान्याला सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांनी खुद वाहतूक करून ऊस घातलेला आहे, पण त्या लोकांनी सुद्धा हे पैसे असे 100-125 रुपये हे शेतकऱ्यांचे लुबाडलेले आहेत. शेतकऱ्याची वाट न बघता ढोबळ FRP द्या, नाहीतर आम्ही साखर संचालकांकडे स्वतंत्रपणे ऑडिटर तपासणी लावून आम्ही तुम्हाला हे द्यावंच लागणार आहे. त्याऐवजी तुम्ही
साखर संचालकांच्या आदेश यायच्या अगोदर तुम्ही हे पैसे द्यावेत अशी आमची इथल्या भागातल्या सगळ्या कारखान्यांना विनंती आहे. आणि साखर कारखान्याला सुद्धा आमच्या दत्त कारखाना असेल किंवा आमच्या भागातले 5 कारखान्यांनी शेतकऱ्यांचा इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला 1 रुपया सुद्धा बुडवता येणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. हिरकणी न्यूजसाठी सहसंपादक राहुल गायकवाड, अर्जुनवाड. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.